चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला वसंताची सुरुवात झाली असं आपल्याला मराठी कालनिर्णयाप्रमाणे कळतं. पण तुम्ही निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की पळस, पांगारा, मोह, जांभूळ, शाल्मली ह्या सगळ्यांची अगदी निरगुडीपासून कडुलिंब आणि करवंद या सगळ्यांना फुलं येऊन गेलेली आहेत. मग वसंत संपलाय की सुरू झालाय? श्रीध महाजन जे वनस्पती तज्ज्ञ आहेत ते त्यांच्या निसर्गबाण या पुस्तकात लिहितात की आपले मराठी जे महिने असतात ते चंद्राच्या कलेप्रमाणे आहेत, परंतु ऋतू जे असतात ते सूर्याशी निगडीत असतात. भारताचे दोन भाग पडतात, उत्तर भारत आणि दक्षिण भारत. तेथील जे हवामान असतं त्या हवामानाप्रमाणे सुद्धा ऋतू बदलतात. ऋतू अगदी जिल्ह्यानुसार किंवा किलोमीटरनुसार सुद्धा बदलू शकतात, कारण त्या भागात येणारा मोहर हा वेगळा असतो. म्हणजे उत्तर भारतात आंब्याला उशिरा मोहर येतो, पण आपल्याकडे तेव्हा मात्र आपण आंबे सुद्धा खाल्लेले असतात. दुसरी गोष्ट अशी की समजा जर आपण असं मांडलं की वसंताला आत्ता सुरुवात झाली, तर वसंत संपायला जून उजाडतो आणि तिथून ग्रीष्म ऋतू सुरू होतो. पण तेव्हा तर वर्षा यायला सुरुवात होते, पाऊस यायला सुरुवात होतो. मग नक्की वसंताचं काय? तर त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या पुस्तकात एक तक्ता दिलेला आहे की ऋतूंची कालगणना कशी करायची. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? वसंत नक्की संपलाय की सुरू झालाय? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.